चला इथून पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका, चेंडू गेलाय सरळ सीमा रेखे पार, आलाय विंदलच्या बॅट मधून षटकार. रुंदाली रुंदाली विंदाली आहे. इथून सध्या आपण बघतोय समोरच्या दिशेने नो चेंडूचा इशारा आलाय, पण एकच धावेला 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या होते ती 8. संघ कुठलाही संघ जाऊ नका, संघ कोणी जाऊ नका. यावेळी समोर डाऊन डगाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा आलाय पॉपिंग क्रीजला. इथून स्पर्श झालाय गोलंदाजाचा. थांबायचं आहे कोणी जाऊ नका. सर्व टीम्स आहेत, त्याने थांबायचं आहे, कोणी जाऊ नका. धावसंख्या होती ती 10 धावा. चेंडूचा खेळ झाला 1. आता मध्ये आपण जर बघितलं तर आजी आलेत. आजी चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा आलाय. भूमीच्या माध्यमातून सध्या वारंवार नो चेंडू हाताळताना पाहायला भेटते. फ्री हिटचा चेंडू असेल, पाहायचे संधी, पण इथून पायांवरती हा चेंडू आलाय आणि तिथून या चेंडूवरती 1 धाव येते. माणसे आले सध्या आपण बघतोय. 2 चेंडू आणि 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉग ऑफला चेंडू गेलाय सीमारेखा पार, षटकार. धावसंख्या होती ती म्हणजे 18 धावा. या इनिंग नंतर नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणार आहेत. नेक्स्ट मॅच असेल SKCC A वर्सेस आगाशी B. या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आगाशी B वर्सेस SKCC A. पुन्हा एकदा समोर नो चेंडूचा इशारा आलाय. मानसीच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. धावसंख्या होती ती म्हणजे 25. 25 धावा. चेंडू असतील आतापर्यंत 3. फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज भूमीला पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1च धाव मिळेल. धावसंख्या होती ती म्हणजे 26. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, चेंडू गेलाय सरळ सीमारेखा पार, षटकाराच्या दिशेने. धावसंख्या होती ती 32. शेवटचा चेंडू, या चेंडूवरती मोठा फटका येईल का? 2 बहिणी सध्या आपण बघतोय बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळी या चेंडूवरती 1 धाव येते. ओव्हर झालंय, षटक संपलंय. चला SKCC A वर्सेस आगाशी B. 2 कर्णधार आपण यायचं आहे. आपला टॉस केला जाईल. SKCC A आणि आगाशी B या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथून परतावा लागेल, गडी बाद होईल. पहिला गडी बाद. धावसंख्याचा जर विचार केला तर 33 वरती पहिला गडी बाद. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय कपिलजी जाधव साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. मी विनंती करेन कपिलजी जाधव साहेबांना, पण सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका आलाय. फलंदाज दीपिकाच्या बॅट मधून आलाय कणखर षटकार. चला टॉस केला जातोय. सध्या आपण बघतोय 2 संघांमध्ये हा टॉस, महत्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी. लीग फॉर्मॅटचा हा मॅच सध्या आपण बघतोय महिला क्रिकेटसाठी. आता इथून आपण सध्या बघतोय गडी बाद होईल. गडी बाद होतोय. दीपिका बॅक टू डगआउट गॉन. चला टॉस केला जातोय. टॉस आपण बघतोय. SKCC A संघाने नाणेफेकीचे कौल जिंकले आणि बॅटिंग घेतले. नेक्स्ट मॅच साठी क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. सध्या चेंडू गेला सीमारेषेच्या डिक्लेअर झोनच्या दिशेने.
एक धावाला या चेंडूवरती. धावसंख्या होती ती 40 धावा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटची थोडीशी टॉपेज लागली, चेंडू गेलाय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. एकच धाव. धावसंख्या होती ती म्हणजे 41, 41 धावा. शेवटचा चेंडू सरळ, पण तिथून क्षेत्ररक्षण आपण बघितले गेले तर एका हाताने या चेंडूला फेल केलं जाते. धावची धाव पाहायचा आहे. आता या चेंडूवरती धावा आल्या 3 आणि 3 धावांनी धावसंख्या होती ती म्हणजे 44. 45 धावेची आवश्यकता. चेंडू असतील 12. षटक संपले. नेक्स्ट मॅचचा टॉसही झालाय, त्या संघाने रेडी राहायचं आहे. या आपण अजून एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. चंद्रकांत कुर्ले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या अमितजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करीत आहोत. मायेची उबदार शॉल, मायेची प्रेम शॉल, त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून गोड सन्मान चिन्ह आपण सन्मानित करत आहोत. चंद्रकांतजी कुर्ले साहेब, थँक्यू व्हेरी मच. आपण आलात, आपली उपस्थिती प्रार्थनीय ठरली, त्याबद्दल आपलं अमितजी पाटील यांच्या वतीने लाख लाख हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. दीपिका पहिलं षटक आणि ह्या वेळेला आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहे. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं. दीपिका पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. स्विंग चांगला झाला होता, परंतु आउटसाइड दी लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता. तर 1 रन मिळेल वाईटच्या स्वरूपात. एक बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगली फिल्डिंग, वॉड ऑफ फिल्डिंग, परंतु एक्साइटमेंटने 2 धावा या ठिकाणी मोजाव्या लागतील. नक्कीच 2 धावा येतील. स्ट्राईक रोटेटिव्ह होईल. धावसंख्या होती ती म्हणजे 6 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात. आपण बघतोय 44-45 धावेचं इथून आव्हान आहे, पण सध्या तरी आपण बघतोय यष्टीरक्षक बीट झालेत. 22च्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होती ती 7. चेंडू असतील ते म्हणजे या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि विजयासाठी 38 धावेची आवश्यकता, पण चेंडू सध्या डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धाव. चला स्ट्राईक रोटेट होईल. ज्या संघाची प्रवेश फी बाकी आहे त्यांनी जमा करावी विनंती. यावेळी चेंडू गेला सरळ लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने ऑन साईडला, पण सध्या फेकी व्यवस्थित होत नाही, त्यामुळे 2 धावा येतात या चेंडूवरती. धावसंख्या होती ती 10 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. आता यष्टी इथून वाकवलून गेलेले आहे. गडी बाद झालाय. सध्या आपण बघतोय बॅक टू डगआउटच्या दिशेने जात असताना फलंदाज चला षटक इथून संपलंय. थांबा पंच, स्ट्राईक चेंज होईल कारण षटक संपलंय. पंच आता इथून मला थोडेसे रिलॅक्स झालेत, पण रिलॅक्स होऊन चालणार नाही कारण आपल्याला ही स्पर्धा पार पाडायची आहे. चला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रुथ. पहिला चेंडू इथून 1 धाव येईल चेंडूवरती. धावसंख्या होती ती म्हणजे 12 धावा. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी चेंडू जातोय. आपण सध्या बघतोय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होते. चांगला चेंडू हाताळताना डॉट बॉल.
3 चेंडूचा खेळ पूर्ण. धावसंख्या 1 ने भर होते. आता इथून शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. चला इथून विजयी झालाय तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा संघ.